नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजोबा म्हणत राधा डोळे पुसत आजोबांना बिलगली. आजोबा, हे सर्व किती भयानक आहे, ती हुंदका देत विचारत होती. हो बेटा, माझ्या एका चुकीची शिक्षा माझ्या मुलाला आयुष्यभर भोगावी लागली, पण तू काळजी करू नकोस. इथून पुढे सर्व ठीक होईल. तू आता एकटी नाहीस, मी तुझ्याबरोबर आहे, ते तिच्या डोक्यावर थोपटत बोलले. आता भावनांचा पूर थोडा ओसरला होता. ती डोळे पुसत त्यांच्या मिठीतून बाजूला झाली. तिने सावरत आजोबांचे डोळे पुसले. मग आता इतक्या वर्षानंतर मानेनीही हा अपघात केवळ बदला घेण्यासाठी केला असेल का? इन्स्पेक्टर साहेबांनी विचारले. हो, हा बदला तर आहेच, परंतु आणखी एक कारण आहे. मुंबईमध्ये आम्ही पार्टनरशिपमध्ये अगदी रोड टच जमीन घेतली होती. त्या जमिनीचे खरेदी विक्रीचे सर्व राईट्स माझ्याकडे होते. माझे त्याने केलेल्या नुकसानानंतर मी ती जमीन राजच्या नावावर करून घेतली. जेव्हा त्याला हे समजले तेव्हा ती मिळवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, परंतु तो ती मिळवू शकला नाही. कारण जोपर्यंत राज स्वतः ती जमीन देत नाही तोपर्यंत तो काहीच करू शकत नव्हता. त्यासाठी तो राजचा शोध घेत असणार. त्याची माणसे नेहमी माझ्या घरावर वॉच ठेवून असत. त्या दिवशी जेव्हा तो मला भेटायला आला तेव्हा त्यांना दिसला असणार. तो सहजासहजी जमीन देणार नाही हे त्याला चांगलेच माहीत होते. म्हणून त्याच्या मृत्यूनंतर ती त्याला इझिली भेटेल असे वाटून त्याने त्याचा अपघात करवला असणार. आजोबा अगदी दुःखात सर्व सांगत होते. अरे पण मला तर समजले होते की ती जमीन तुमच्या मुलाच्या नावावर आहे, म्हणून तर मी शनायासोबत लग्न करणार होतो. वाचलो, नाहीतर फुकट धोंडा गळ्यात पडला असता. शेवटचे वाक्य तो मनातच बोलला. हो, मग माझ्या मुलाच्याच नावावर होती, पण हर्षच्या नाही तर राजच्या. बाहेर सर्व मला एकच मुलगा आहे असे समजतात, म्हणून ते सर्व जमीन हर्षच्या नावावर आहे समजतात. इव्हन हर्ष पण याच भ्रमात आहे, म्हणून तर शनायाच्या लग्नानंतर तुझ्यासोबत तो डील करणार होता. आजोबा गूढ हसत बोलले. त्यांचे बोलणे कोणाला कळले नाही, पण त्यांना म्हणायचे आहे ते इंद्रनीलला बरोबर समजले आणि तो थोडा ओशाळला. आतापर्यंत त्याने ती हडपही केली असणार. इंद्रनीलने पुन्हा साशंकेने विचारले. बिझनेसमन तो बिझनेसमन, फायदा कसा सोडणार नाही का? नाही. इंद्रनीलच्या प्रश्नावर आजोबा बोलले. कसे काय? त्याने पुन्हा विचारले. हा आता जमीनच घेऊन जातोय वाटतं, कारण तो असे करू शकत नाही. जर राजला काही झाले तर ती जमीन त्याच्या मुलांच्या नावावर होईल अशी मी अट ठेवली होती. आणि जर त्याच्या मुलांनाही काही झाले तर, जर त्यांना मुले असतील तर 18 वर्षांनंतर त्याच्या मुलांच्या नावावर, आणि जर मुले नसतील तर ती सर्व जमीन आमच्या अनाथाश्रमाला ट्रान्स्फर होईल. आजोबा माहिती देत बोलले. बापरे, हे पक्के बिझनेसमन आहेत. इंद्रनील मनात बोलला. शनायापासून वाचलो, तो हळूच बोलला आणि यातच खुश झाला. पण आजोबा, फक्त लाखांच्या जमिनीसाठी त्याने माझ्या आई वडिलांना हिरावले. देव त्याला कधीच माफ करणार नाही, राधा दुःखात बोलली. तिचे बोलणे ऐकून सर्व तिच्याकडेच बघू लागले. ही किती निरागस आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आला. हो बेटा, माणसापुढे पैशांना काहीच किंमत नाही, पण आणखी एक, ती जमीन अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. ती जमीन अब्जावधीची आहे आणि आता तू त्याची मालकीण आहेस. आजोबा बोलले. काय? राधा जोरात ओरडली आणि
आजोबांच्या बोलण्याचा अर्थ इंद्रनीलला समजला. तसे त्याने आजोबांकडे बघितले. आता खरंच लग्नामुळे त्याला ती जमीन मिळाली होती. आता सर्व क्लिअर झाले होते. आजोबांनी राधाला घरी यायचा खूप आग्रह केला, परंतु मी तिला नंतर घेऊन येईल, इंद्रनीलने आश्वस्त केले. आणि इन्स्पेक्टरही देशमानेविरुद्ध लवकरच पुरावे गोळा करून त्याला पकडेल म्हणाले आणि सर्वांनी निरोप घेतला आणि निघून गेले. राधा घरात येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखी भावना असतात. ती इंद्राला काहीच न बोलता सरळ तिच्या खोलीत निघून जाते. इंद्राही तिच्या मागे जातो. राधा स्वतःशीच रागाने, माझ्या बाबांवर अविश्वास कसे काय दाखवू शकतात, पण आज तुम्ही जे केलं त्यासाठी मी त्यांना अजिबात माफ करणार नाही. ती इंद्राकडे बघत स्वतःच्याच मनाला बोलत नकारार्थी मान हलवते. राधा खोलीत येते. दरवाजा जोरात आपटते. मागून येणाऱ्या इंद्राचे डोके थोडक्यात वाचते, नाहीतर आज नारळ तर फुटणारच होता. ती खोल श्वास घेत स्वतःला सावरायचा प्रयत्न करते. इंद्रा हळू दरवाजा उघडून आत येतो. राधा, ऐक ना, इंद्रा हळू आवाजात राधाला बोलतो. राधा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. ती टॉवेल घेते आणि बाथरूमकडे टॉवेल घेऊन जात असते, पण इंद्रा झपाट्याने पुढे येऊन तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. सर, मला तुमच्याशी बोलायचे नाहीये. माझा हात सोडा. मला फ्रेश व्हायचे आहे. राधा रागाने त्याच्याकडे न बघताच बोलते. राधा, आधी माझा ऐक. मी जे बोललो त्याचा अर्थ असा नव्हता की मी तुझ्या बाबांवर खरोखर संशय घेतोय. मी फक्त परिस्थितीचा अंदाज घेत होतो. इंद्रा तिला सौम्य आवाजात समजावण्याचा प्रयत्न करतो. राधा स्वतःला सोडवायचा प्रयत्न करते, पण नंतर थांबते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. इंद्रा तिची हनुवटीवर हात ठेवून तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात बघतो. मी तुझ्या कुटुंबावर कधीही संशय घेत नाही राधा. माझ्या शब्दांनी जर तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. इंद्रा हळुवारपणे, प्रेमाने तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. राधाचा राग कमी होतो, पण ती अजूनही संकोचलेली दिसते. इंद्रा तिच्या भावना ओळखून तिच्या कपाळावर, गालावर आणि मग गळ्यावर हलकेच ओठ टेकवतो. मला माफ कर. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तो आपले गरम ओठ तिच्या कॉलर बोनवर जोरात प्रेस करत बोलतो. त्याच्या त्या स्पर्शाने राधा डोळे बंद करते आणि फक्त त्याच्या स्पर्शाचा उबदारपणा अनुभवत असते. ती त्याला दूर लोटण्यासाठी हात पुढे करते, पण त्याऐवजी त्याच्या शर्टला घट्ट धरते. सर, तुम्हाला कल्पना आहे का तुमच्या शब्दांनी मला किती वेदना झाल्या? राधा हळू आवाजात इंद्रा विचारते. राधा, मला मान्य आहे, मी खूप चुकीचं बोललो, पण तुझे आजोबा जे बोलत होते त्यावरून तर असेच जाणवले की फाईल तुझ्या बाबांनी गायब केली होती, म्हणून मला थोडा संशय वाटला. खरं तर मला तसे म्हणायचे नव्हते, इंद्रा तिला जवळ घेत म्हणला. दोघांचे डोळे एकमेकांत मिसळतात आणि त्या क्षणी राधा तिचा राग सोडून देते आणि ती त्याला घट्ट मिठी मारते. तिचे तरी या आयुष्यात इंद्रा सोडून कोण होते? तिचेही त्याच्यावरती तितकेच प्रेम होते. ती विचार करत तिचं तोंड त्याच्या छातीत लपवते. इंद्रा तिच्या केसांवर ओठ टेकवतो आणि हळूवार तिची हनुवटी वर करून आधी तिच्या कपाळावरती, नंतर गालावरती, नाकावरती ओठ टेकवतो. इंद्रा शेवटी तिच्या ओठांकडे पाहतो, जणू तिची परवानगीची वाट पाहत आहे. राधा डोळे मिटते आणि इंद्रा तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या मऊ ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि शेवटी तिचे स्ट्रॉबेरीसारखे ओठ काबीज करून त्या गुलाबी ओठांचे रसपान करू लागतो. त्याचा आवेग इतका असतो की तिला ते सहन करणे हे अवघड जात असते, परंतु त्या चुंबनात फक्त प्रेम, माफी आणि एकमेकांसाठीची तीव्र भावना असते. ते दोघंही त्या क्षणात स्वतःला हरवून बसतात. वेळ थांबलेली असल्यासारखी राधा आता इंद्राच्या मिठीत पूर्णपणे रमलेली असते. राधा, बाहेरून वेदूचा आवाज आला. आता बिचारी बोलेल कशी?
तोंड याने जे बंद केले होते. राधा फ्रेश होत आहे का? आई बोलवत आहे. ती दरवाजावर खटपट करत बोलली. इंद्राने वैतागून तिला सोडले आणि दरवाजा उघडायला गेला. तोपर्यंत ती पळण बाथरूममध्ये गेली आणि दरवाजाला टेकून छातीवर हात ठेवत वाढलेला श्वास कंट्रोल करू लागली. काय ग, काय झाले? ओरडायला दारात उभ्या वेदूकडे बघून इंद्रनीलने विचारले. बाई, ती आई राधाला बोलवत होती. ती इंद्रनीलकडे बघत बोलली. सॉरी बाई, मी बहुतेक चुकीच्या वेळी आले, ती हसत बोलली. नाही तर, इंद्रा गडबडून बोलला. मग एवढा का चिडला आहेस? तिने पुन्हा विचारले. तू एवढ्या जोरात दरवाजा जी आपटत होती. ते शेर भिगी बिल्लीसारखे उत्तर देत बोलला. हो का भाई? मग हे तुझे ओठ एवढे लाल कसे झाले? राधा चावली काय? थांब, आईला सांगते, ती बोलून पळून गेली. वेदू थांब, बावळट, तो बोलला तोपर्यंत ती खाली गेली होती. त्यानेही लाजून केसात हात घातला आणि आरशासमोर येऊन उभा राहिला. खरंच त्याचे ओठ लाल झाले होते आणि पुसटशी लिपस्टिक ही लागली होती. राधा, मी स्टडी रूममध्ये फ्रेश होतो, तू आवरून खाली जा, मॉम बोलवत आहे, म्हणून तो फ्रेश व्हायला निघून गेला. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील भागात लवकरच.